छिन्न गेला आमचा पक्ष ऐऱ्यागऱ्यांच्या हातात दिला. त्याच्यामुळे आमची लढाई चालू राहणार. तुम्ही म्हणाले जोपर्यंत आमची सत्ता आल्यावरती आम्ही दाखवून घेऊ असं तुमचं विधान आहे. म्हणजे आता म्हणत नाही, मी वारंवार म्हणतो. हे का आजचं माझं स्टेटमेंट नाही आहे ना. मग पक्ष कसे फुटतात हे भाजपला कळेल, अमित शहाना कळेल. हातामध्ये सत्ता असल्यावरती पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असं आता आमचं ठरलेलं आहे. दयामाया नाही. तुम्ही या कृत्याबद्दल अलोकशाही पद्धतीने म्हणतात आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर तेच करणार. हो, करणार ना. मग ती लोकशाही कशी? लोकशाहीच आहे ती. आता लोकशाहीच्या नवीन व्याख्येत ती बसते जी ह्या लोकांनी बनवली. मग का आम्ही काय शंड आहोत की नामर्द आहोत? तुम्ही मर्द दाखवण्यासाठी लोकशाही त्यांनी फायदे पुढे असं म्हणतात. बघा, ज्या दिवशी सत्ता जाईल तेव्हा 80% BJP आपोआपच खाली होणार आहे. सत्ता काय करू शकते, तर सत्तेची पोलादी पकड काय करू शकते हे तेव्हा कळेल. काहीही न करता भाजपा माचीसचा रिकामा बॉक्स असतो ना, तसा रिकामा होईल. शहाजीबापू पाटील काल दिल्लीत होते, एकनाथ शिंदेच्या सोबत कार्यक्रमात होते. मला ते म्हणाले की लोकसभेनंतर एकनाथ शिंदेंनी जर झंझावती दौरा केला नसता तर महायुतीची सत्ता